नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघतोय फुटाण्याची चिक्की अगदी कमी वेळेत बनवून तयार होते आणि खूप कमी साहित्य लागतंय। अगदी बाजारात मिळते परफेक्ट त्याच प्रमाणात होते आणि असं वाटत सुद्धा नाही की घरी बनवली आहे। चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर सुद्धा हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण फुटाण्याची चिक्की बनवायला सुरुवात करूया। मस्त अशी बनते ही चिक्की बघा। तर आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया। फुटाण्याची चिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथं मी 1 वाटी सालासकटचेच फुटाणे घेतले होते आणि त्याची साल काढली आहे आणि 1 वाटी गूळ घेतला आहे। या चमच्याने मोजून 3 चमचे तीळ घेतले आहे आणि आपल्याला यासाठी 1 चमचा तूप लागणार आहे। इथे नाही आहे पण आपण घेणार आहे। चला तर मग आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया। आता इकडे मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। इथं मी 1 चमचा तूप घालून घेतला आहे आणि आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। हा मी 1 वाटी किसून घेतलेला गूळ आहे। जेवढं आपलं फुटाण्याचं प्रमाण आहे तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि गॅस मंद आचेवरच करायचा आहे। आणि आता हा गूळ आपल्याला चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे। इथं मी 2 ते 3 मिनिटं मस्तपैकी असा गूळ मेल्ट करून घेते। इथं 3 मिनिटं झाली आहे आणि तुम्ही गुळाची कन्सिस्टन्सी बघू शकता। असा याला फेस आला की समजून जायचा आपला हा जो गुळाचा पाक आहे तो व्यवस्थित शिजला आहे। जर तुम्हाला असं समजत नसेल तर काय करायचं, एक पाण्याने भरलेली वाटी घ्यायची, याच्यामध्ये थोडं पाणी घेतलं मी आणि असा यामध्ये हा पाक सोडायचा। बघा आपला हा यामध्ये असा गोळा बनतो म्हणजे पाक व्यवस्थित शिजला आहे। गूळ मस्त व्यवस्थित मेल्ट झाला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये लगेच फुटाणे घालायचे आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आणि लगोलगच त्यासोबत तीळ घालायचे आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित मिक्स केलं आहे। असं 2 ते 3 मिनिटं चांगल्यापैकी मस्त मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता आपण पुढची प्रोसेस करणार आहे। आता इकडे मी प्लेटला संपूर्ण बाजूने तूप लावून घेतलं आहे। गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे। तर मी संपूर्ण हे मिश्रण प्लेटमध्ये काढून घेते। आता मी सगळं मिश्रण प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि आपल्याला हे सगळीकडे असं पसरून घ्यायचं आहे आणि चमच्यानेच हे आपल्याला असं सर्वत्र बाजूंनी प्रेस करून घ्यायचं आहे। त्याला थोडा दाब द्यायचा आहे असा आणि मिश्रण गरम गरम असतानाच प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे आपली चिक्की छान निघते। तुम्ही बघू शकता मस्त सर्वत्र बाजूंनी मी पसरून घेतलं आहे। आता आपल्याला चिक्की गार होऊ द्यायची आहे। आता तुम्ही इकडे बघू शकता मस्त अशी संपूर्णपणे गार झाली आहे आपली फुटाण्याची चिक्की। आता आपण याला कट लावून घेऊया। मी याला कट या उलटण्यानेच लावते, तुम्ही सुरीने सुद्धा कट करू शकता। आपल्याला उभे आडवे कट लावून घ्यायचे आहे। याच्या अशा वड्या करून घ्यायच्या आहे। बघा तर इथे आपली फुटाण्याची चिक्की बनवून तयार आहे आणि काय दिसते भारी। आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी चिक्की बनली आहे आपली फुटाण्याची। एकदम खुसखुशीत झाली आहे मस्त, जशी आपल्याला बाजारात मिळते त्याच प्रमाणात बनली आहे। लहान मुलांना खायला द्या। फुटाण्यामध्ये भरपूर प्रोटीन असते आणि आपण प्रोटीनयुक्त पदार्थ बनवले आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा। त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी पदार्थ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ लाईक आणि शेअर जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत करू शकता। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी बनवून नेहमी खात जा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।